करा काय व पार्टी? कायची पार्टी करतात? आता झाले, आता सगळे काम धंदे सगळं निपटलं. पेरणी डारणी माय थोडस खोलकर राहिलं होतं, ते बी पेरलं मी. तर आता काही पार्टी करा म्हणतो आता झडी पाण्याची. आता मजुऱ्या नाही, आता निंदन येतपर्यंत मजुऱ्या नाही आता. तर कराव काय पार्टी मस्त. झडी पाण्याची पार्टी म्हणजे हो शांताबाई, काही पाण्यात करतं का पार्टी? पाण्यात कोणती पार्टी करशील बापा? पाण्यात फक्त नाचता येते. नाचू मै आज छम 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 असंच करता येते पाण्यामध्ये. दुसरं काय, दुसरी कोणती पार्टी करशील पाण्यामध्ये? नाही तर मग त्याच्यापेक्षा अजून एक होऊ शकते बापा. घेऊन घे हातात पोवा एक, आणि नाही ते एक 90. बस ते पार्टी मस्त जमते. असं काही म्हणतं काय हो शांताबाई? नाही हो गंगा, झडी पाण्याची पार्टी म्हणजे एकदम पाण्यातच नाही म्हटलं. आपल्या घरामध्ये काही भजे वडे काही तळू म्हटलं आणि खाऊ मस्त. त्याच्या संग काही ते आणू पेप्सी गिप्सी, नाही तर ते आपलं जिरा जिरा पोचते बी. भजे खावा बी आणि जिरा पेवा. सोडा जिरा नाही भेटते काय ते, आणि मग पचते बी. तसं म्हणतो काय हो बापा शांताबाई, हुट या झडी पाण्यामध्ये ते बेसनाचे भजे खावायला लावतं. किती पचाले हार्ड आहे ते, पचाले किती कठीण जाते बापा ते. झडी पाण्यामध्ये तर हलकं हलकं खावं लागते. ते पार्टी गिरते नाही जमन बापा. हट. आणि ते भजे वडे तर त्या घरी एसी आणला होता तवाही केली होती व भजे वड्याची पार्टी. मग ते काय अजून ते तळणं खाणं ते पार्टी नाही. आता दुसरं कोणतं काढा, ते दुसरी कोणती पार्टी करा. मकई तोडा आणि मस्त भाजा आणि मस्त खा लिंबू लावून, मीठ लिंबू लावून मस्त लागन. मकईची पार्टी करा. आपण कधीच नाही केलं मकईची पार्टी. मस्त जमन. मकई कुठं आल्या व अजून? हो पार्वती, अजून मकई येवायच्याच तर आहे ना. आता जमतम पेरून घातलं, आताच कुठं मकई आल्या? मकई येईन तेव्हा मकईची पार्टी 1-1.5 महिन्यानं. आताच कुठं बाजारात तर येऊन राहिल्या व. आणले होते ना काल, मग पिंकीच्या बाबांना आणले होते, तरी 3 आणले होते. मस्त उकडून खाल्लो आम्ही. हो बाजारात आल्या, पण आपल्या वावरात कुठं? ते बाजारातून आणून घरी पार्टी करतं काय? ते नाही जमत. आपल्या वावरात निघन का नाही तेव्हा पार्टी करू वावरामध्ये मस्त. आता दुसरं काही सोचा. अहो नाही तर माय ऐका ना, सगळ्याची इच्छा बी आहे जंगलात चला. जंगल कॅम्पिंग मागच्या वर्षी कशी केली होती आपण, रेन जंगल कॅम्पिंग ना पाण्यामध्ये, तशी करू ह्या वर्षी बी चला. नाही हो बापा मुन्नी, ते नाही बापा, खतरनाक काम आहे ते. नाही करायचं आहे. दूर 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 जीव होत होता. वाघ असं डोक्यावर मंडरत होता वाघ. हो, जीव जाता जाता वाचला. नाही बापा, नाही. आता जंगल कॅम्पिंग गिम्पिंग काही नाही बापा, काही नाही. धाडभेव लागते. बाया तर बिलकुल नाही. काय होते व? आला काय मग वाघ? आला नाही ना तो. तिकडे दूर बोंबलत होता त्या वर्षी, मागच्या वर्षी दूर बोंबलत होता. आणि तुला वाटलं का जवळच आला? आणि आपल्याला काड्या तर आपण पेटवतोच. मग काड्या इस्तो असला म्हणजे कधी कोणतंच जानवर येत नाही. काही नाही होत. चला हो शांताबाई, चालता का? इले तू नाही येत का गंगा? तू नको येऊ शांताबाई. चला आपण जेवढ्या येतात तेवढ्या. तो इच्छा आहे काय तर मुन्नी? हो, महिला इच्छा आहे बा, करू. चला ना, काही नाही होते. गंगा काय फेकाडीत आहे. चला ना, करू ना, मस्त मजा येईन ना. ह्या वर्षी लागून तर अजून जास्त जणी चला. जास्त जणी जाऊ ना तर मजा येईन. कोणतं जानवर येत नाही जवळ. आणि जास्त जणी राहीन तर जास्त किराणा बी नेता येईन आपल्याला. जास्त भांडे बी घेऊन जाऊ मस्त. हा कमला, पार्वती, विमला ताई, चालता का मग? चला याही वर्षी करू जंगल कॅम्पिंग. मजा येते मजा येते मस्त. काय गावातल्या गावातच राहू राहता. चला आता पेरणी डारणी सगळं झालं, कामधंदे नाही आहे. चला आता मस्त येऊ जंगल कॅम्पिंग करून चांगली 8 दिवसाची. मी हो तयार. माहित तसं बी टेन्शन नाही. या मनीषाच्या बाबाचं मी तयार हा. मी चालले का? मी बी येऊन जातो. मी कधी जगू काय लेकरच पात्र का सुनीचे पोराचे? आता मी बी येतो. चला आता 5 बसून ते हाय, मोठा आहे तो. आता काही एवढा लहान नाही नेता येते शाळेत त्याला. मी बी येतो. तू पार्वती चालतं का तू बी? मी पण पिंकी मग मांग येईन बा. मी येईन तर मग लेकराला घेऊन जाणं परवडन काय जंगलामध्ये? चाल, काय होते. लहान लहान लेकरं घेऊन जंगल कॅम्पिंग करते तर आपण काही एकटा हाव काय? लय मोठ्या बाया जाऊ ना. चाल ना घेऊन. तिले बी लहान आहे काय? तू पिंकी मोठीच आहे ना, समजते तिले, समज आहे. चाल ना. पाहतो बा मग विचारून पिंकीच्या बाबाले काय म्हणते तर. हो विचार. तू गंगा, तू नाही येत का मग? चालले का? आता चालल्या सगळ्या. तर मी काय गावात राहू एकटी ढुमणावानी? चला मी बी येऊनच जातो. चला मग आता झाल्या तयार सगळ्या. आता किती जणी झालो आपण? 2, 3, 4, 5. आणि पार्वतीचं माहित नाही, ते विचारून तुला सांगा ना. 5 जणी. गीता तू? मी विचारन बापा लक्ष्मीच्या बापाले काय म्हणते तर मग येईन. गीताचा नवरा नाही येऊ देत गीताले. गीता जवान आहे सध्या. तिचा नवरा फोटो काढायलाच तर तिला रूम मध्ये एकटं जाऊ नाही देत. तर जंगलात येऊ देईन काय एकटं? तिचा नवरा नाही येऊ देत. गीताचं काही खरं नाही. ठीक आहे, करा मग तयारी. आपल्यापाशी सगळं सामान बी आहे मागच्या वर्षीचं. टेंट गी सगळं आहे. आता फक्त जावाची घरून परमिशन घ्या सगळ्या जणी आणि चला मग रवाना होऊन जाऊ आजच. आता माय कसं म्हणणं झालं सरपंच भाऊ, पा आता मस्त झडी चालू झाली. आता कामधंदे हाय नाही, आम्ही सगळे घरीच आहो.
तुम्ही बी आता तुमचे बी फार्म गिर्म भरून सगळं झालं, तुमचे बी कामधंदे झाले, तुम्ही बी घरीच जा, झडी पाण्याचे सगळे घरीच जा. तर माय कसं म्हणणं होतं की हे दिवस आपण उपयोगात आणावं, म्हणजे आपण ह्या दिवसामध्ये घरी हवं, पण ह्या दिवसामध्ये थोडासा आनंद घ्यावा म्हणतो जीवनामध्ये. हा सरपंच भाऊ, काही हरकत आहे काय? थोडासा आनंद घेवा दे, काही हरकत आहे काय? नाही, काय हरकत आहे? थोडासा जीवनात थोडासा आनंद घेवा दे, काय हरकत आहे? घेऊ शकतो आपण, आपलं जीवन वय, आपण काही बी करू शकतो. तर काय कोणता आनंद घ्यावाचा आहे तुम्हाला? घ्या बा. मी एकटा नाही म्हणतो, आपण सगळेच मिळून आनंद घेऊ म्हणतो. एकटा आनंद घेतल्यात आणि मिळून आनंद घेतल्यात, सगळे सोबत राहून आनंद घेतला, तो आनंद दुगना होते. ते तर बरोबर आहे तुमचं. मग आपण मिळून का पार्टी करा मग, अजून काय? हा, तसंही महाबीन लय दिवसाचा पार्टी नाही केलो, घ्या मग करा मस्त तर्रीदार पार्टी. हा हा बरोबर, तसाच म्हणतो मी सरपंच भाऊ, मी तसाच म्हणतो का आपण लय दिवस झाले, लय दिवस म्हणजे आपण आता झाले असं महाबीन 1.5 वर्ष झालं असं, तर आपण पार्टी नाही केलो. तर आता ह्या वर्षी मन हुबकलं का मिळून सगळे मिळून करा म्हणतो. तुम्ही म्हटलं तसं तर्रीदार पार्टी, काय हरकत आहे? कराले करा मग, ह्या व्हा एकत्र आणि करा मग. अजून काय सरपंच भाऊ? अगं रामलाल भाऊ, काय का रामदास भाऊ, काही हरकत आहे काय? तू काही हरकत असेल तर आपण 2 दिवसानं पार्टी करू. नाही नाही, माही काही हरकत नाही, आपण पार्टी करू, पण माया प्लॅन मा डोक्यामध्ये माया बिन वेगळाच प्लॅन येऊन राहिला. आपण तसं केलं का नाही तर जास्त आनंद भेटन आपल्याला, जास्त म्हणजे दुगना तिगना चौका लय मोठा आनंद भेटन आपल्याला. तसं केलं तर पार्टीची पार्टी बी होते आणि आपलं आनंदही आपल्याला भेटते. बस मस्त एकदम पार्टी करू तर खुलके, हा ना, बायको बोंबलत ना लेकरू बोंबलत, खुलके पार्टी करू. ते कसं काय शक्य होईन का रामदास भाऊ? आपण पार्टी करायला निघालो तर आपल्या बायका काढी टाकतेच आपल्या पार्टीत, लागन तर त्या करतील पार्ट्या, पण आपण पार्टी करायला गेलो का बस असे थोबडे फुलते त्याचे. तुम्ही करूच नका म्हणते पार्टी. मग आता त्याच्यासाठी करावं काय? तर बायकाईले माहेरी हाकलून द्यावं काय? तसं केलं तर जमते, माहेरी देवा हाकलून त्याईले. अरे बा, काही गरज नाही बायकाईले माहेरी हाकल्याची, त्याईले इथंच राहू देऊ. आपण चाललो जाऊ जंगलात, जंगल कॅम्पिंग. जंगल तशी बायकाईने मागच्या वर्षी केली होती, रेन फॉरेस्ट कॅम्पिंग, हेवी रेन फॉरेस्ट कॅम्पिंग. ते करू ना आपण यावर्षी. जमत नाही का मग? सगळं सामान घेऊन चाललो जाऊ, काही लागलं तर तिकडूच्या तिकडून जाता येते, अजून आणता येते दिवसानं. अरे रामदास भाऊ बरोबर बोलला, हे कसं महाबीन लक्षात नाही आलं? बायकाईनं केली होती मागच्या वर्षी रेन कॅम्पिंग, आपण आता ह्या वर्षी आपण करू. सरपंच भाऊ बरोबर म्हणते रामदास भाऊ, कधीपासून करतात आलं मग आजच आता आत्ताच्या आता करा तयाऱ्या, आणि काय काय लागते ते घेऊन येऊ, आणि आज 4 वाजता चाललो जाऊ, रवाना होऊन जाऊ जंगल कॅम्पिंगले. सामान लागन ना का त्याच्यासाठी तंबू लागन, त्याच्यासाठी थोडे भांडे लागन, थोडं बहुत काही साखर चापत्ती हे ते आणा लागन, आपल्याला काही रेनकोट हे ते घ्यावं लागन. 1 दिवस तर लागतेच का? असं कसं चाला आता? हो सरपंच भाऊ, सामान तर लागते, तर आपण रेनकोट घ्यावाच लागन आपल्याला. नाही बापा, रेनकोट का ओला होतं काय? हा, ओला होतो काय? 8 दिवस ओला होशील काय? तर बाहेर तर निघाच लागन. रेन कॅम्पिंग म्हटलं म्हणजे रेन मध्ये तर जावाच लागन, पाण्यात तर जावाच लागन, ओलं तर होऊच. तर आपल्याला रेनकोट तंबू ते तर इकत घ्यावाच लागन. नाही निदान तर 2 तंबू तरी लागन. एका तंबूत आपलं भागणार नाही, एका तंबूत सामान सुमान ठेवून दुसऱ्या तंबूत आपण राहू. जमते. मग आता 2 जण, सरपंच भाऊ तुम्ही ना मी, आपण 2 जण चला गाडीनं चाललो जाऊ, आणि ते सामान सुमान सगळं घेऊन येऊ. आजच घेऊन येऊ आणि 4 वाजता निघून जाऊ. मग 2 घंट्यात तंबू गिंबू बांधाले होते बरोबर. बायकाईले सांगा लागन ना का पहिले, बायकाईले परमिशन तर घ्यावं लागन. कायले का परमिशन घ्यावं लागते? त्याईले सांगू फक्त आम्ही चाललो रेन कॅम्पिंग कराले जंगलामध्ये. त्याईनं आपल्याला ऐकलं काय? गेल्या ना बाया, आपणही तसंच जायचं आता या वर्षी. फक्त सांगून द्या बायाईले, घरच्या बायाईले फक्त सांगून द्या, बस. येतो मग मी रामलाल भाऊ, घरून गाडी घेऊन येतो तिकडून, आणि सांगून बी येतो. हो या मी बी येतो सांगून. शांती शांती कुठं गेली? शांती आले काय हिंदून? कधीची वाट पाहून राहिली मी तुमची. आता येईन मग येईन. कुठं गेले होते? हिंडून म्हणजे काय? मी हिंडायला गेलतो काय? भाकरी मागायला गेलतो काय? हिंडून आले म्हणून राहिली. उभा होतो तिकडे सडकीवर. हा, तर मला एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला. हो, मलाही सांगायची आहे एक गोष्ट. पहिले माई ऐक, मग तू सांगतो ही गोष्ट. नाही, पहिले माई ऐका, लेडीज फर्स्ट. पहिले माई गोष्ट ऐका, मग तुमची सांगा. अरे इथं नाही चालणार ते, लेडीज फर्स्ट. पहिले माई ऐक गोष्ट, मी काय सांगतो मग तू सांग. तू या गोष्टी तर फालतूच असन. असं माई गोष्ट फालतू आणि तुमची गोष्ट मोठी व्हॅल्युएबल असन काय? हो, तू कोणती गोष्ट सांगशील? ते अशी म्हणे ते तशी म्हणे.
त्याच्याशिवाय तुम्हा बायकाईला येतेच काय? असं काय म्हणजे आम्ही एकमेकीच्याच गोष्टी सांगत राहतो काय? तुम्ही मोठ्या महत्वाच्या गोष्टी सांगता काय? सांगा, तुम्हीच सांगा पहिले काय होय. हा ऐक, आम्ही सगळे 4-5 माणसांनी ठरवलं का आम्ही ह्या वर्षी, मागच्या वर्षी तुम्ही केली रेन जंगल कॅम्पिंग, आता आम्ही करणार आहोत या वर्षी रेन जंगल कॅम्पिंग. आम्ही चाललो 4 वाजता, आम्ही इथून रवाना होणार आहोत. काही नाही, आम्ही ठरवलं, आम्ही बाया बसलो होतो, आता आम्ही चाललो आता अजून जंगल कॅम्पिंग वर. तुमचं राहू द्या, ते रद्द करा, तुम्ही वावरात जा, आम्ही जंगलात जातो, आम्ही चाललो. अरे बा, ते नाही चालणार. गेलत्या तुम्ही मागच्या वर्षी, आता आम्ही जाऊ द्या, आम्हाला जाऊ द्या, आम्ही चाललो आता, आम्ही जाणार आहोत आता या वर्षी. हो, तुमचा रद्द करा. थांबा, मी फोन करतो मी बायाले. अरे तर तुला फोन लावायची काय गरज आहे? म्हणतो ना मी रद्द करा, तुमचं रद्द करा म्हणतो ना, रद्द करा तुमचं. आम्ही माणसाईनं ठरवलं, आम्ही चाललो ह्या वर्षी. दरवर्षी का तुम्हीच जाता का? बंद कर फोन बंद कर. हट माय. हो, हटमाय बंद कर. आम्ही चाललो आता. फोन गिनं लावू नको. लागतही नाही ना फोनही लागून नाही राहिला, बिजीत दाखवून राहिला. ते कोणासंग बोलत राहते, तिकडेच जाऊन पाहतो, बायाला सांगतो ना. कायले गंगा, कायले चालली तू म्हटलं. हो थांबा ना, तर बायाला सांगतो ना, माणसाही नाही केली तयारी म्हणून. आता आम्ही तयारी थांबत नाही रे बा, आता एवढं सांगून देतो. हो, तर आम्ही बी आमची तयारी थांबत नाही म्हणतो. तू एवढं सांगतो तर मी बी एवढंच सांगतो. हो, पाहू, चला या इकडे, सगळे एकखट्टे जमा हो, आणि मग तिथंच बोलता काय आहे काय नाही तर. हो, तर चल सगळे माणसाईले बी बोलावतो. हो, तर बोलावा ना, काय नाही म्हणतो, बोलावा माणसाईले, बोलावा, बाया माणसं सगळे येईन, आणि बोला काय आहे तर कोण जाते तर करा मग तोय. हो, माहीतच पडते कोण जाते तर. आम्हीच जातो यावर्षी, आम्हीच जातो. हो, चला ना, माहित पडते कोण जाते तर. वुमेन पॉवर नाही पाहिला तुम्ही. काय म्हटली? काही नाही, चला चुपचाप. नाही रे बा, ते काही नाही. पहिले आम्ही ठरवलं, आम्हाला जाऊ द्या. तसंही आम्ही घरीच राहतो, कुठे हिंडत फिरत नाही. तुम्ही माणसाची गोष्ट तुमची, तर तुम्ही तर हिंडतच राहायचा, तरी तुम्हाला शौक आला का हिंडाचा? कुठं हिंडतो आम्ही मुन्नी? आम्ही तर घर न वावर, दुसरं कुठं हिंडतो? आणि झालंच तर बाजाराला जातो. जंगलाईनं तर हिंडतास ना. काही म्हशी गिशी चारायला नेता, कोणी म्हशी भारा आणायला जातात, तर जंगलात तर हिंडतास ना तुम्ही. आम्ही हिंडतो काय? आम्ही काय वावर घर त्याच्याशिवाय कुठं जातो काय? काही नाही बा, ह्या वर्षी आम्हाला जाऊ द्या. पुढच्या वर्षी नाही तर थंडीमध्ये चालले जाता तुम्ही. थंडीमध्ये मजा नाही येत, पावसाळ्यातच मस्त मजा येते. आम्हाला जाऊ द्या, पहिले आम्ही ठरवलं, आम्हाला जाऊ द्या, आम्ही आल्यावर चालल्या जाता तुम्ही. अरे बाय हो, ऐका तुम्ही, तर मागच्या वर्षी गेल्या ना तुम्ही, तसेही तुम्ही पार्ट्या करत राहता. आम्ही कोणत्या पार्ट्या करत नाही, काही नाही बा, आमच्या कामाक्षी काम राहते. आता भुबकलं आमचं मन, तर जाऊ द्या आम्हाला, आता करू द्या ह्या वर्षी रेन कॅम्पिंग. हा, तर मग दादा ना, तुम्ही सरपंच भाऊ, तुम्ही सगळे माणसं आमच्या नंतर चालले जाता, पहिले आम्हाला जाऊ द्या. मग काय नंतर? पाऊस नाही येणार, काही नाही, मग काय जाऊ आम्ही? रेन कॅम्पिंग पावसामध्येच चांगली वाटते, मस्त चालूच राहते रामदास भाऊ पाणी, तर दसऱ्यापर्यंत पाणी चालू आहे, काय फरक पडते? मग जाता ना तुम्ही. अरे बा, कामं सुरू होते. मग आता 1 महिन्यानं दौऱ्याचे फेर येते, तर दौऱ्याचे फेर सोडून मग आम्ही जंगलात कॅम्पिंग करायला जाणार आहोत काय? हा, हो, तर मग आमचे बी तर कामं येते, निंद येते ना आमचे. मग आम्ही निंदाले सोडून तिथं जंगलात रेन कॅम्पिंग करायला जाऊ काय? म्हणून आम्ही चाललो आता. अरे माया आहे का बरं? माया आहे का? तर माणसाची इच्छा आहे रेन कॅम्पिंग करायची, बायाची इच्छा आहे रेन कॅम्पिंग करायची. आता बोलते बा माहिती, मग म्हणजे आता बायाची इच्छा आहे तर हाय, इच्छा तर माणसाचीच राहील ना, मनुष्याचीच राहील ना, बाहेर राहो का माणसं राहो, आमची बी इच्छा आहे, नाही तर काय तर आताच फ्री दिवस आहे, आताच पेरून घातलं, तर आताच काही वावरामध्ये काम नाही. 1 महिन्यानं बायालाही कामं लागते, माणसालाही कामं लागते. तो असं करा ना तुम्ही, आपण सगळे बाया माणसं एकत्र कॅम्पिंग करा. हा, थेकावून नाही तुमच्या दिमागात येतात सगळे करून राहिले विरोधा पार्टी सारखे. हो गड्या, मग हा, जमते असं बाया माणसं एकत्र चला जमते. मग तर मस्त जमन, मग भेवाय नाही काही. हा, बाया माणसं एकत्र म्हणजे मग कसे? एका तंबूत बाया, एका तंबूत माणसं, असं काय? नाही, तसं कायले करता मग? एका तंबूत बाया आणि एका तंबूत माणसं, जोडी घ्या ना, मग आपले तंबू बांधा आणि राहा जोडी. हा गीता, जोडी तंबूत, तंबू में मंगल. मग काय तर तुमच्या मतानं बा, मग कसं करतात? जमते? नाही, तसं जमणार नाही. जोडी किती तंबू बांधा बापा, मग जागा तर पाहिजे. मग काय दूर राहन काय? तसं नको करा. एका तंबूत जेवढ्या बाया मावते तेवढे 2-4 तंबू बांधू, फक्त 2-4 तंबू बांधू. एका तंबूत जेवढ्या बाया मावते तेवढ्या बाया, आणि दुसऱ्या तंबूत जेवढ्या बाया मावते तेवढ्या. आणि असं करू बा. ते जोडी काय गीता काही बी बोलते. हो, मी बी तसाच म्हणतो. जोडी राहून काय किती 100 तंबू बांधता का तिथं? तर असे राहा. मग सांगा, आहे का तयार? कबूल? बाया माणसं सोबत चला. मग चालत असाल तर मग तुमची इच्छा पुरी, आमची बी इच्छा पुरी. आम्हाला जे लागन ते आम्हाला खाऊ देवाचं, हा, पिऊ देवाचं. तुम्हाला जे लागन ते तुम्ही खा प्या. म्हणजे काही बी खान प्यान काय?
अरे नाही नाही, आम्ही काही बी कसं खाऊ, जे लागते तेच खाऊ पिऊ का नाही? हा बरोबर, हे अट मान्य करा बा. आमच्या मनानं आम्हाला राहू देवाचं, आमच्या मनानं खाऊ देवाचं. नाही तर मनानं करे हेच काऊन बनवलं तुम्ही, हेच काऊन खाता, हो असं बिलकुल चालणार नाही. मग तुमचं तुम्ही खाता, आमचं आम्हाला खाऊ द्यायचा. आणि वेळ पडला तर बाया माणसं सगळे एकत्र स्वयंपाक करून खाऊ राहू. हा ठीक आहे. तुमचं तुम्ही खाजा, जे खावाची इच्छा होईल ती खाजा, जसं राहायची इच्छा होईल तसं राहायचा. मग चला मग, आहे का मग झालं पक्का? मग बाया माणसं संग करेन कॅम्पिंग. पक्का पक्का बाया माणसं सोबत. चला मग आता उद्या चाललो जाऊ. मग आता मग सामान सुमान आणायला जावं लागेल तुम्हाला. अरे आम्ही ठरवलंच आहो वहिनी, शांता वहिनी, आम्ही सरपंच भाऊ मी चाललोच आहो. आता रामदास भाऊले बी घेऊन जावं लागेल. आता जास्त सामान आणायला लागेल ना, बाया माणसं म्हटलं म्हणजे जास्तच लागल. तंबू गिंबू टेंट जास्त, 2-4 जास्तच आणायला लागल. हो चला मग, आता पुढचा व्हिडिओ उद्याच पाहू. आता रेन कॅम्पिंग उद्या सुरू करून देऊ. आता उद्या सामान सुमान आणतात ना, बस जंगलात रेन कॅम्पिंगला चाललो जाऊ उद्या. हा तर लाईक करा, मग व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला शेअर बी करून टाका ना मग.